श्री गुरुचरित्र एक ग्रंथ फक्त नाही, तर एक विलक्षण अनुभव आहे. आणि हा अनुभव घेण्यासाठी म्हातारपणापर्यंत थांबण्याचा उशीर आणि गाढवपणा कुणीही करू नये. आयुष्यात लवकरात लवकर एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण करावे. मी सुद्धा एक वेळ करण्यासाठीच म्हणून केले होते, पण ह्या खेपेला हे माझं 6वं वर्ष आणि 6वं पारायण. अध्याय तेच, कथा त्याच, पण प्रत्येक वेळी त्या अनोख्या वाटतात. ओळखीचे झाले तरी त्यातील चरित्रे कधीच रटाळ जाणवत नाही. त्याच कथेतून प्रत्येक खेपेला एक नवीन प्रेरक अर्थबोध उलगडला जातो. नवा दृष्टिकोन सापडतो. आधी मिळालेल्या प्रश्नांच्या उत्तरांची सुद्धा समजूत आणखी खोल होत जाते. श्री गुरुचरित्राची महिमा अमर्याद आहे. त्याची देणगी अनलिमिटेड आहे. एक सप्ताह फक्त आपल्याला द्यायचा असतो आणि सांगता होता होताच समजेल की हा वेळ आपण देवासाठी नाही, तर आपल्याचसाठी काढला होता. पारायणाचे नियम पाळून एकाच आठवड्यात आपल्याला शरीरात, मनात, ज्ञानात, विचारात, आचरणात शुद्धता, सकारात्मकता इतकी जाणवेल, एखाद्या मस्त पिक्चरचा ट्रेलर पाहिल्यासारखेच. हेच जर नियम एखाद्याने वर्षभर नाहीतरी वरचेवर पाळले, तर काय होईल हे शहाण्या माणसाला वेगळं सांगायची गरज नाही. आपले नित्यकर्म करीतच पारायण करता येते. स्वच्छतेला सुद्धा गुरुचरित्रात प्राधान्य दिले आहे. फक्त आजूबाजू नाही, तर पर्सनल हायजीन सुद्धा. काही ना काही दिव्य अनुभव, प्रचिती आल्याशिवाय राहत नाही पारायण काळातच. यावेळी मला झालेला बोध म्हणजे देवाची भक्ती केल्यानेच देव प्रसन्न होतो असं नाही. ऋषी अत्री यांची पत्नी सती अनुसूया हिने पतिभक्ती करून आपल्या सतीत्वाच्या बळावर इंद्राचे सिंहासन हलवले आणि तिच्या सतीत्वापासून तिला परावृत्त करायला आलेले ब्रह्म, विष्णू आणि शंकर तिचे बालक झाले आणि दत्तात्रेय स्वरूप जन्माला आले. संदीपकाने त्याचे गुरु वेद धर्म यांची निस्सीम सेवा करून परमभक्तीचा आदर्श प्रस्थापित केला. त्याच्या गुरुभक्तीवर त्याच्या गुरु आधी महादेवानी नारायण प्रसन्न होऊन वरदहस्त झाले. भक्ती, जीवनशैली, योग्य आचरण, तत्वज्ञान, वेद अगदी सर्व महत्वाच्या विषयांवर या पोथीत प्रेरणादायी भाष्य आहे. Instagram, WhatsAppवरचे अर्ध्या हाळकुंडात पिवळे होऊन अध्यात्माच्या गप्पा मारणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सचे निरर्थक बोल ऐकण्यापेक्षा गुरुचरित्र हाती घ्या आणि पोकळ इन्फ्लुएन्स नाही, तर एक्सपिरियन्स घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.